नमस्कार, मैं हूं संदली सिंह और आप देख रहे हैं एबीपी न्यूज, जहां हम लाते हैं ताजा और महत्वपूर्ण खबर। चलिए बढ़ते हैं आज के कुछ खास खबर। पिछले दिनों नेस्को में हुए पार्टी ड्रग्स प्रकरण में मनसे नेता संदीप देशपांडे ने डीसीपी जोन 12 के महेश चिमटे से मुलाकात कर कठोर कार्रवाई की मांग की है। मनसे नेता संदीप देशपांडे का बड़ा बयान सामने आया है, जिन्होंने कहा कि वे पिछले कई दिनों से इस मामले का लगातार ध्यान दे रहे हैं और अब इस पूरे प्रकरण में शामिल बड़े लोगों की पर कड़ी कार्रवाई होनी ही चाहिए, ऐसी मांग कर रहे हैं। संदीप देशपांडे ने सवाल उठाते हुए कहा कि आखिर ये पार्टियां आयोजित कौन कर रहा है, क्या आयोजकों को इसकी जानकारी नहीं थी? और सबसे बड़ा सवाल, उस समय पुलिस वहां मौजूद क्यों नहीं थी? उन्होंने कहा कि हमें अब भी मुंबई पुलिस पर भरोसा है कि वो निष्पक्ष कार्रवाई करेगी और किसी को भी बख्शा नहीं जाएगा। उन्होंने नाराजगी जताते हुए कहा कि नारकोटिक्स ब्यूरो क्या कर रहा है। जब शाहरुख खान के बेटे के मामले में इतनी तेजी दिखाई गई थी, तो अब इन पार्टियों की जानकारी क्या क्यों नहीं है? देशपांडे ने बताया कि इस मामले में अब तक 7 लोगों की गिरफ्तारी हुई है, लेकिन असली और बड़े लोग अभी भी बाहर है। उन्होंने साफ शब्दों में कहा कि पुलिस किसी को बचाने की कोशिश न करे। यह बात उन्होंने खुद पुलिस को भी बताई। साथ ही उन्होंने चेतावनी दी कि अगर आगे भी ऐसी पार्टियां आयोजित की जाती हैं तो मनसे कार्यकर्ता खुद वहां पहुंचकर कार्यक्रम बंद कर देंगे। बाद में हमें दोष ना दिया जाए। विषय असा आहे की आम्ही गेले सातत्याने 3-4 दिवस जेव्हापासून हा प्रकार उघडकीस आलेला आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे सर्व इथले पदाधिकारी असतील, कुणाल माईकर असतील किंवा सगळे वारंवार ही गोष्ट मागणी करतो की ज्या पद्धतीने फक्त खालच्या स्तरावरचे जे कोण एम्प्लॉईज असतील त्यांच्यावर कारवाई करून उपयोग, मूळ ऑर्गनायझर कोण होते, कोण कोण याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, हा तपास जो आहे हा पूर्ण खोलपर्यंत गेला पाहिजे। हातूर कारवाई करून आमचं याच्यात समाधान होणार नाही। आता ड्रग्स हा विषय महाराष्ट्रामध्ये मुलांच्या शाळेपर्यंत पोहोचलेला आहे, त्यामुळे याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि कडक कारवाई झाली पाहिजे। आम्ही म्हटलं मुंबई पोलीस जागरूक आहेत, हे लोकांना दिसू दे। कोणतरी पेडलर पकडला, कोणतरी सप्लाय करणार, त्याला अर्थ नाही ना। याच्या मुळाशी जाऊन हे कोण पार्ट्या ऑर्गनाइज करतंय, कोणाकोणाला याच्यामध्ये पैसे जात आहेत, हे आणणे मागे काय उद्दिष्ट आहे? शेवट असं आहे, जे या प्रकारचे शो करतात त्यांना हे माहिती आहे की हा शो तेव्हा सक्सेस होईल जेव्हा ते ड्रग्स घेतलेले लोक तिथे उपस्थित असतात। मग शो ऑर्गनाइज करणाऱ्यांना माहित नव्हतं का की हा शो ऑर्गनाइज केला तर इथे ड्रग्सची विक्री होणार आहे? मग त्यांनी त्याची प्रिकॉशन का नाही घेतली? पोलीस आतमध्ये का उपस्थित नव्हते? हे सगळे प्रश्न आज आम्ही त्यांच्या पुढे मांडलेले आहेत आणि आम्ही अपेक्षा करतो, आमचा मुंबई पोलिसांवर विश्वास आहे की ते कारवाई करतील। आणि आम्ही हा सुद्धा त्यांना सांगितलेला आहे की याच्या पुढे जर कुठल्याही मुंबई शहरात असेल किंवा महाराष्ट्रात अशा प्रकारचे शो जर ऑर्गनाइज होत राहिले तर त्या ठिकाणी मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक जातील आणि तो शो उधळून लावतील। मग आम्हाला तुम्ही दोष देऊ नका की महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करते। या अशा प्रकारच्या शोधला परवानगीच देऊ नका। जर दिली तर तो शो बंद पाडण्याचं काम महाराष्ट्र निर्माण सेनेचे सन्माननीय राजसाहेब म्हणजे महाराष्ट्र सैनिक करतील। सर, अनेक प्रकारचे ड्रग्स नवीन समोर येत आहे, एक पूर्ण साखळी आहे। खरं तर त्याच्यावर एक स्पेशल टीम नेमणं गरजेचं आहे, कारण की शाळामध्ये कॉलेजमध्ये पोहोचले नाही। मुळात आहे, आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आहे, नार्कोटिक्स सेल वेगळा आहे। हे लोक काय करतायत, जर अशा ठिकाणी पार्टी ऑर्गनाइज करतात त्यांनी तुम्हाला कुठल्या तरी बोटीत कोणीतरी 5 ml ड्रग घेतलं ते तुम्हाला कळलं ना, शाहरुख खानच्या मुलाला पकडलं तुम्ही कुठल्या बोटीत, मग इथे एवढा ड्रग्सची विक्री होते तुम्हाला माहित पडणार नाही। या गोष्टीवर आमचा विश्वास नाही। मग हे हँड इन ग्लो घालून काम चाललेलं आहे का? मला वाटतं ह्या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि याचा पाठपुरावा हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना 100% जोपर्यंत हे अंतिम निर्णयापर्यंत जात नाही तोपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करू। निश्चित मी सांगितलं ना तुम्हाला, पुन्हा जर अशा परमिशन दिल्या तर या गोष्टी उधळण्याचं काम महाराष्ट्र सैनिक करतील। मग आम्हाला सांगू नका की आम्ही कायदा हातात घेतला।
किशोरी पेडणेकर यांनी सभागृहात एक वक्तव्य केलं बाळासाहेब ठाकरे यांना. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 7 लोकांना अटक केली आहे. काय सांगितलं, अजून अटक होणार आहे त्याच्यामध्ये? त्यांचं म्हणणं आहे तपास चालू आहे आमचा, आणि जसे आम्हाला त्यांच्या विरोधात पुरावे मिळतील आम्ही त्याला सुद्धा अरेस्ट करू. या 7 लोकांना जिकडे अटक केली आहे तिकडे मेन लोक अटक केलेली अजून दिसत नाहीये. कुठे ना कुठे या तपास यंत्रणामध्ये अंडर करंट आहे का, की या लोकांना निश्चित आहे, निश्चित आहे. काही लोकांना वाचवण्याचा जर आम्ही तेच त्यांना सांगितलंय, जर काही लोकांना वाचवण्याचा तुम्ही प्रयत्न केलात तर आम्ही हे प्रकरण सोडणार नाही. आम्ही निश्चितपणे याचा पाठपुरावा. दोन राजकीय प्रश्न आहेत. उद्धव ठाकरे इच्छुक नाही विधान परिषद जायला, परंतु शिवसेना उभाटाचे जे नेते ते मात्र फोर्स करतात उद्धव ठाकरेंना विधान परिषद घेण्यासाठी. पुन्हा काय राजकीय प्रश्न नको आमचं सध्या आपण या राजकीय विषयावर प्रश्न आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकाच ताटात खातात, बियर पितात, एकत्र चकणा घेतात, असं रविकांत तुपकर यांनी म्हटलेलं आहे. एकाच ताटात मला दाखवतात. माहिती शेतकरी नेते आहेत ते. ये थी आज की मुख्य खबर ABVP न्यूज के साथ। अगर आपको वीडियो पसंद आई हो तो इसे लाइक करें, कमेंट करें, शेयर करें।